सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. मुकं करोति वाचालं पंगुलंघयिते गिरी यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. सर्वप्रथम आपणा सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. दीपावली सुरू आहे आणि या दिवाळीमध्ये हा भाऊबीजेचा सण हा अतिशय सुंदर आपल्या नात्याला उजाळा देणारा आणि आज प्रत्येक बहिणीकडे त्याचा भाऊ किंवा भावाकडे त्याची बहीण येते आणि आनंदाने हा सण साजरा होत असतो. बहीण भावाच्या दोघांच्या सुंदर अशा नात्याचा हा सण आपण सगळेजण साजरा करीत आहोत. आणि हा साजरा करीत असताना आपला सुरू असलेला हा सत्संग, सुरू असलेली दीपावली, दिवाळी ही खूप आनंद देणारी आहे आणि आनंदामध्ये नाऊ माकू घातल्यासारखे आपण सगळे या आनंदाचा लाभ घेत आहोत. हा लाभ घेत असताना आजच्या आपल्या सत्संगामध्ये मुद्गल ऋषी आणि बाप्पाची भेट होते आणि मुद्गल ऋषी आणि बाप्पाची भेट झाल्यानंतर बाप्पाला आज काय विचारावं, बाप्पाला आज काय सांगावं असं मुद्गल ऋषींना प्रश्न पडला आहे. कारण सगळीकडे बाप्पाचं चिंतन चालू आहे. सगळीकडे बाप्पांनी सांगितलेल्या विषयांवरतीच मुद्गल ऋषी चिंतन करतायत, कुठेतरी बोलतायत, कुठेतरी लिहितायत आणि आता त्यांची झोपसुद्धा उडाली आहे आणि फक्त बाप्पा बाप्पा आणि ते बाप्पामयच झालेत. त्या कला, त्या 64 कला शिकत असताना आता कुठेतरी या कला पूर्ण व्हायला लागल्या आणि ह्या पूर्ण होताना कला त्याच्यामध्ये बाप्पा काय सांगतोय आणि आपल्याला कसा बाप्पाचा सहवास आणखीन घेता येईल हे कुठे आता मुद्गल ऋषी त्या ठिकाणी बघायला लागले. आणि आज मुद्गल ऋषी ज्यावेळेला सत्संग करतायत, ज्यावेळेला भूषणी नावाच्या आपल्या त्या शिष्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगतायत आणि त्याला समजावून सांगत असताना म्हणतात की बघ भूषंडी, किती सुंदर वातावरण त्यावेळेला असेल आणि बाप्पा आणि मी यांच्या दोघांचा संवाद ऐकून तुला काय वाटतं. भूषंडी ऋषींना देखील खूप आनंद झाला आहे आणि भूषंडी ऋषी म्हणतायत की काय सुंदर म्हणजे की तुमचं ते आयुष्य आहे की ज्यावेळेला बाप्पा तुमच्याबरोबर आहे, काय सुंदर तो सहवास असेल ज्यावेळेला बाप्पा तुमच्याबरोबर आहे. किती सुंदर ते सत्संग असतील जे बाप्पाच्या मुखातून तुम्ही ऐकलेले आहेत. अहो, तुमच्या मुखातून मी ऐकताना मला बाप्पा बोलल्यासारखा वाटतो आहे. साक्षात बाप्पाचा आवाज तुम्ही ऐकला आहे. किती म्हणजे की किती तुम्ही नशीबवान आहात, किती तुम्ही पुण्यवान आहात. तुमच्या पुण्याची गणना किती असेल. अहो, जन्मजन्मी तुम्ही किती पुण्य केलं असेल. या सगळ्या गोष्टींनी मी भारावून गेलो आहे. माझं तर उत्तरांग म्हणजे माझं पूर्व आयुष्य मी विसरूनच गेलेलो आहे आणि मला उत्तर आयुष्याचं म्हणजे याच्या पुढच्या आयुष्य जगण्याची इतकी इच्छा झालेली आहे की मी असं प्रेरित होऊन उठलो आहे की मी समाजाकरता काय करू शकेन, मी समाजामध्ये कसा आनंद निर्माण करू शकेन. पण मला मोठा प्रश्न पडतो की तुमच्या नशिबाने, तुमच्या पुण्याने बाप्पा तुम्हाला भेटला. माझ्याकडे तर काहीच पुण्य नव्हतं ना. मग माझ्याकडे काहीच पुण्य नसताना मला कसे काय तुम्ही भेटले. अरे कसं पुण्य नाही तुझ्याकडे म्हणतोस भूषंडी, तुझ्याकडे पुण्य असेलच ना, म्हणून तर आपली भेट झाली. अहो, पण माझा पूर्वजन्म बघा, मी अगोदर किती लोकांची हत्या केली आहे. अहो, मी असे रांजणच्या रांजण भरून ठेवलेले आहे. मी एक वाटमारे होतो, मी दरोडेखोर होतो, मी लोकांना पूर्णपणे जीवे मारून टाकायचो, त्यांचं सगळं धन लुबाडायचो. माझ्याकडे पुण्य असं तर मी असं काम केलं असतं का. आणि एवढं पाप जर माझ्या हातून लिहिलेलं होतं, एवढं पाप मी करत होतो, तर असं कुठलं पुण्य माझ्या वाट्याला आलं हो. त्यावेळेला मुद्गल ऋषी म्हणतात जास्त काही बोलण्यापेक्षा आहे ना भूषंडी, तू हा सत्संग ऐक. माझ्यासुद्धा मनामध्ये असे अनेक प्रश्न होते. मी बाप्पाला ते विचारले की बाप्पा, या पृथ्वी तलावरती मी असा का हो तुम्हाला भेटलो की तुम्ही मला सगळ्या कला शिकवताय. मी असा का हो तुम्हाला भेटलो की एवढ्या प्रेमाने तुम्ही मला जवळ घेताय. असं आपलं दोघांचं नातं की आपण दोघंच जण असतो. तुम्ही मला उपदेश करत असता, तुम्ही मला सांगत असता. या 64 कला ज्या तुम्ही तुमच्या तपश्चर्याने, तुमच्या पुण्याने, अहो तुम्ही देव आहात, त्या तुमच्याकडे आहेत. त्या तुम्ही मला अंगीभूत करून देताय, मला आशीर्वादामध्ये मी देताय. त्यावेळेला बाप्पा काय म्हणाला माहिती आहे तुला भूषंडी. भूषंडी म्हणलं काय म्हणाले बाप्पा. त्यावेळेला मुद्गल ऋषी म्हणतात, बाप्पा म्हणाले अरे मुद्गला, हे सगळं सूत्र आहे आणि हे सगळं सूत्रामध्ये बांधलेलं आहे. त्यावेळेला सूत्र म्हणजे काय, नक्की हे सूत्रामध्ये कसं बांधलेलं आहे. त्याच्या वेळेला पूर्णपणे मुद्गल ऋषींनी भूषंडी ऋषींना बाप्पांनी सांगितलं, तो सत्संग सांगितला. बाप्पा म्हणला मुद्गला सगळं सूत्र आहे आणि त्या सूत्रामध्ये सगळं बांधलेलं आहे आणि त्या सूत्राप्रमाणेच संपूर्ण जग चालतं. तुला वाटत असेल की तू मला भेटलायस, परंतु तसं नाही आहे. हे सूत्रच आहे. आपण याच्या अगोदरसुद्धा काही जन्मामध्ये भेटलो असो. प्रत्येक जन्मामध्ये मी काही ना काही तुला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे या जन्मामध्ये तुझी पात्रता झाली की या सगळ्या कला तू अंगीभूत करून घेशील आणि या सगळ्या कला समजावून घेशील. बघ, सूत्रामध्ये ना मंगळसूत्र हे खूप महत्त्वाचं आहे.
जे मंगळसूत्र बायका गळ्यामध्ये परिधान करतात, त्या मंगळसूत्रामध्ये प्रचंड ताकद असते आणि मंगळसूत्र एकदा धारण केलं की ती कुणाची तरी होते आणि त्याप्रमाणे त्याच्याबरोबर आयुष्य व्यतीत करते. इतकी ताकद त्या मंगळसूत्राची असते. दुसरं एक काळं सूत्र असतं ज्याच्यामध्ये बाहुल्यांचा खेळ खेळला जातो आणि त्या कळसत्रावरती पूर्णपणे त्या बाहुल्या या पूर्णपणे ऑपरेट केल्या जातात आणि त्याप्रमाणे बाहुल्यांचा तो खेळ होतो. आणि तिसरं सत्र कुठलं असेल तर तिसरं सत्र म्हणजे सूत्रधाराचं, की हा बाप्पा म्हणजे मी स्वतः या सगळ्याचा सूत्रधार आहे आणि मुद्गला हे सगळं मीच घडवतो. हे सगळं घडवण्याकरता या विश्वाची खूप पुढपर्यंत मी निर्मिती करून ठेवलेली आहे. तुम्ही जे भविष्य म्हणून जगता ना, तो माझा वर्तमान आहे. मी हे सगळं निर्माण केलेलं आहे, मी सगळं उपभोगलेलं आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला जिथे जिथे माझी आवश्यकता आहे मी तिथे तिथे उभा आहे आणि हे सगळं मी तुम्हाला शिकवतो आहे. मग भुसंडी ऋषींना हेच सगळं मुद्गल ऋषी समजावून सांगतायत आणि भुसंडी ऋषींना पण खूप आनंद झाला आहे. त्यांनासुद्धा समजलं आहे की आज मी हा सत्संग जर ग्रहण करायला बसलो आहे तर याचा सूत्रधार कोणीतरी वेगळा आहे. आणि मग हा सूत्रधार आणि मग हा कशी सगळी सूत्र करतो ह्या सगळ्या गोष्टी आपण भुसंडी ऋषींकडनं शिकणार आहोत. आज आपण सत्संगामध्ये भुसंडी ऋषींकडे जाऊया आणि त्यांना या संपूर्ण कलांचा काय फायदा झाला, त्यांना मुद्गल ऋषींच्या उपदेशाचा काय फायदा झाला ते जाणून घेऊया. भुसंडी ऋषींनी ज्या वेळेला सत्संग पूर्ण केला त्याच्यानंतर ते साक्षात गणपती स्वरूप झाले. त्यांना पूर्णपणे सोंड अशी निर्माण झालेली होती आणि त्या सोंडीमुळेच त्यांना भुसंडी नाव ठेवलं गेलं. आणि मग भुसंडी नाव धारण करून ते पूर्णपणे पृथ्वीवरती उपासना करत, साधना करत, या सगळ्या कला जोपासत, हे सगळे गुण जोपासत समाजाच्या कल्याणाकरता, प्रजेच्या कल्याणाकरता आणि लोकांचं भलं करण्याकरता अनंत आणि भरपूर प्रकारे खूप काही कार्य करत होते आणि पुण्याचा साठा प्राप्त करून घेत होते. मग असे अनंत कार्य करत असताना, अनंत रस्त्याने पुढे जात असताना त्याच्यामध्ये त्यांची आणि भगवान शंकरांची भेट झाली. आणि भगवान शंकरांची भेट झाली त्याला भगवान शंकरांनी त्यांच्याकडे बघितलं आणि बघितल्यानंतर त्यावेळेला भुसंडी ऋषी खूप प्रसन्न आले. त्यांनी महादेवाला, देवांच्या देवाला साष्टांग दंडवत घातलं. साष्टांग दंडवत घातल्यानंतर शंकरांनी स्वतः त्यांना उचललं आणि म्हणलं, भुसंडी माहिती आहे का रे तुला आपली भेट कशा करता झाली होती. आता भुसंडी त्यावेळेला आनंदाने शंकराला उद्देशून म्हणतात की देवा, तुमच्या आणि माझी भेट झाली ती एका फळाचा शोध घेण्याकरता झाली. अरे वा, इतका हुशार आहेस तू, तुला सगळं माहिती आहे. तो म्हणला, माहिती नाही, या सगळ्या तुमच्याच कला आहेत, ही सगळी तुमची सूत्र आहेत आणि त्या सूत्रामध्ये आता आपण दोघं बांधलेलो आहोत. ह्या गोष्टीचा मला आनंद वाटतो. भगवान शिवशंकर म्हणले की अगदी बरोबर, एका फळाचा शोध घेण्याकरता आपला म्हणजे तुझा जन्म झाला आहे आणि त्या फळाचा शोध लावण्याकरता आपली भेट झाली. त्याला भगवान शिवशंकरांनी त्यांच्या हातामध्ये एक फळ दिलं, ज्या फळाचं नाव पुढे रुद्राक्ष असं आलं. हा रुद्राक्ष म्हणजे शंकराच्या डोळ्यामधून जो थेंब पडला, जे अश्रू पडले, त्या अश्रूंची पुढे फुलं झाली आणि त्या अश्रूंचं फूल झालेलं म्हणजे रुद्राक्ष, त्या अश्रूंचं झालेलं फळ म्हणजे रुद्राक्ष. आणि मग ते रुद्राक्ष भुसंडी ऋषींनी हातामध्ये घेतलं आणि भगवान शिवशंकराला सांगितलं की मी आता या रुद्राक्षाचा सर्वतोपरी अभ्यास करीन. तुमच्या सूत्रामध्ये अशी मला पूर्णपणे मी विनंती करतो की या सूत्रामध्ये ही सगळी सत्र बनवून मला सांगा आणि याच्याबद्दल पूर्णपणे माहिती द्या. मग भगवान शिवशंकरांनी वेगवेगळ्या प्रकारचे रुद्राक्ष म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फळं ही भुसंडी ऋषींच्या हातामध्ये दिली आणि भुसंडी ऋषींच्या हातामध्ये देऊन त्याच्यामध्ये 1 मुखी ते 14 मुखी, 1 मुखी ते 16 मुखी गणेश रुद्राक्ष, गौरीशंकर रुद्राक्ष या सगळ्या फळांची ओळख करून दिली. आणि ओळख करून देऊन झाल्याच्या नंतर म्हणले, या फळाचं नाव काय आहे तुला माहिती आहे का. त्याच्या वेळेला भुसंडी ऋषी म्हणतात, हो मला तेसुद्धा माहिती आहे. त्यावेळेला भगवान शिवशंकर चकित होऊन म्हणतात की भुसंडी तुझ्यावर नक्की कोणाची कृपा आहे. त्यावेळेला ते म्हणतात भुसंडी की माझ्यावर तुमची कृपा आहे, आपण एकाच सत्रामधले आहोत, आपण एकाच सूत्रामधले आहोत. पण त्यावेळेला भगवान शिवशंकर म्हणतात, या फळाचं आता तूच मला नाव सांग. आणि भुसंडी ऋषी म्हणतात, या फळाचं नाव रुद्राक्ष असं आहे आणि रुद्राक्ष म्हणून हे कलियुगामध्ये काय सगळ्या युगामध्ये लोकांना तारणारं असेल. आणि मग भुसंडी ऋषींना ते फळ स्वाधीन करून त्याचे सर्व प्रकार समजून जाऊन भगवान शिवशंकर त्या ठिकाणी लुप्त होतात. आणि भुसंडी ऋषींनी पुढे रुद्राक्षाचं अख्ख्य महात्म्य त्यांच्या रुद्राक्ष संहितेमध्ये लिहिलेलं आहे. आणि ते लिहिताना प्रत्येक ठिकाणी ते असंच लिहितात की हे सगळं मी जरी लिहित असलो, हे सगळं भगवान शिवशंकरांनी मला जरी सांगितलं असेल तरी माझा याच्यात काही मोठेपणा नाही. हे त्यांचंच सूत्र आहे, हे त्यांचंच सत्र आहे, त्यांच्या सूत्रामध्ये आपण सगळे बांधलेलो आहोत. ह्या रुद्राक्षाचा प्रचार मी तुमच्यापर्यंत पोचत आहे. या प्रचाराने या फळाची तुम्ही प्राप्ती करून घ्या. तुमच्या यथायोग्यतेनुसार, प्रत्येकाच्या अडीअडचणीनुसार आणि प्रत्येकाच्या साधने आणि उपासनेप्रमाणे तुम्ही हे रुद्राक्ष धारण करा आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घ्या. हे कल्याण करणारा सुद्धा मी नाही, हा कल्याण करणारे शिव आहेत.
तेच सगळ्याचे सूत्रधार आहेत. खरोखरी त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की एखादी घटना आपल्यासमोर घडत असते, ती घटना घडत असताना आपल्याला असं वाटतं की अरे हा कर्ता आहे, परंतु कोणी कर्ता नसतो. प्रत्येक गोष्टीचा कर्ता वेगळा आहे, प्रत्येक गोष्टीचा करविता वेगळा आहे, प्रत्येक गोष्टीचा सूत्रधार वेगळा आहे. आणि अशा प्रकारे जीवन पूर्णपणे भुसंडी ऋषींनी व्यतीत केलं. भुसंडी ऋषींच्या आयुष्यामधलं हे चरित्र मधला एक छोटासा भाग इथेच संपतो. परंतु आपला मात्र सत्संग या ठिकाणी चालू होतो की आपण सुद्धा जे जीवन जगत असताना, जसं आपण एखादा चित्रपट बघतो आणि चित्रपट बघत असताना त्या पडद्यावरती त्या सगळ्या हालचाली होत असतात. आपल्याला असं वाटतं का हिरो आहे आणि मग हा हिरो हे सगळं करतोय, परंतु प्रत्यक्षामध्ये तसं नसतं. ती कथा कोणीतरी वेगळ्याने लिहिलेली असते, ती कथा करणारा डायरेक्टर कोणीतरी वेगळा असतो आणि त्या डायरेक्शनने ती कथा पूर्णपणे चाललेली असते. तो त्या कथेचा पूर्णपणे सूत्रधार असतो. त्याप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये आपण जीवन व्यतीत करत असताना आपला सूत्रधार कोण आहे तो आपण ओळखलं पाहिजे आणि आपल्या सूत्रधाराशी आपण प्रामाणिक राहायला पाहिजे. कुठेतरी आपण ही प्रगती करायला पाहिजे की आपल्या सूत्रधाराच्या मनामध्ये काय आहे, आम्हाला या जगामध्ये पाठवण्याकरता नक्की त्याच्यामध्ये काय सूत्र आहे आणि आम्ही जन्माला आलो आहे तर कुठलं सूत्र घेऊन जन्माला आलो आहे, आमचा सूत्रधाराची आमच्याकडनं काय अपेक्षा आहे. तर या सगळ्या गोष्टींच्या आपण जाणून घेतल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टींवरती आपण चिंतन करायला पाहिजे आणि मग जे सूत्र आम्हाला मिळेल त्या सूत्रामध्ये आमचं जीवन व्यतीत करायला पाहिजे. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांनाही दीपावली सुख समृद्धीची, भरभराटीची आणि आरोग्यदायी जाऊ दे. आज इथेच थांबूया. ओम साईराम.